सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात बँकेच्याच एका कर्मचाऱ्याने आंदोलन सुरू केले आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचा आरोप करत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर कुटुंबासहित ज्ञानेश्वर गवळी यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। कोणत्याही प्रकारचा अपहार केलेला नसताना संबंधित अधिकारी व प्रशासनाकडून अपहाराचा ठपका ठेवून कोणत्याही प्रकारची चौकशी न करता सेवेतून कमी करण्यात आल्याचा आरोप गवळी यांनी केला असून संपूर्ण प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करावी आणि पुन्हा सेवेत घ्यावे या मागणीसाठी थेट जिल्हा बँकेच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर पुंडलिक गवळी चिंचणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर उपोषण करत आहे। माझ्यावरती 17 लोकांनी बँकेतील खोटा आरोप करून मला 17/8/2020 ला कमी केलेला आहे। 5/4/17चं चलन आहे 79,300। सुरेश अरुण शिंत्रे यांना अपहार केलेला आहे, तर ते खोटं आरोप माझ्यावर घातलेले आहेत। नानासाहेब बजरंग पाटील, बस्तवडे गाव, परत सुखदेव दादो हक्के, शेती अधिकारी सिद्धेवाडी शाखेलाच मी होतो, ते पण होते, पण ह्या दोघांनी फसवलेलं आहे। आणि सुरेश अरुण शिंत्रे आणि संभाजी मारुती शिंदे झरंडे बलभीम विकास सोसायटी या चौघांनी, तसेच हेड ऑफिसकडील मानसिंग पाटील म्हणून सर्व व्यवस्थापक होते, त्याने खोटा आरोप करून मला बँकेतून कमी केलेला आहे।